तर मित्रांनो आपण आता साहिल सोबत आणि कुणाल सोबत परफेक्ट श्वास सोड, श्वास घे, ब्रीथ इन. जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण करणार आहेत ट्रायसेप वर्कआउट आणि सोबत आहे आज साहिलचा आता मला वाटतं एक 10-12 दिवस झाले असतील ना वर्कआउट सुरू करून. आता आपण जे नवीन मुलं जिम जॉईन करतात त्याने ॲक्च्युअलमध्ये ट्रायसेपला कोणते सेट मारले पाहिजेत ते दाखवणार आहेत आणि ॲडव्हान्सवाले पण म्हणजे दोन्ही मारणार, कारण साहिलने आधी वर्कआउट केलेलं आहे तर त्याला दोन्ही म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑप्शन दाखवणार आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिला आपण घेतो वॉर्मअप सेट. वॉर्मअप सेटमध्ये आपण बोथ आर्म डंबल करतोय. एक डंबल दोन येतात पकडून 7.5 किलो घे. वॉर्मअप सेट जसा आपण बॉडीला आल्यानंतर रोज डिप्स वगैरे मारतो तसं प्रत्येक मसलचा वर्कआउट करत असताना लाईट वेट घेऊन आपल्याला त्याचा एक पहिला वॉर्मअप सेट करायचा असतो. मार 20 मार. सेम बोथ आर्म डंबल ट्रायसेप. आता हा आपला वॉर्मअप सेट आहे पहिला. 20 मार. थ्री. सर घे उचल. 12 रेपिटेशन मारायचे तर ओके. उचल घे खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 स्टॉप. करतो जिममध्ये. तर आपण आता हे दोघं जण चुकी करतात की ज्याला आम्हाला मारताना तोंड एकदम टाईट म्हणजे श्वास सोडत नाही, असं श्वास कोंडून ठेवतात शरीरामध्ये. पण ज्या टायमाला तुम्ही श्वास घ्याल आणि श्वास सोडाल तोंडांनी त्या टायमाला अजून 2-3 रेपिटेशन एक्स्ट्रा जातील आणि वजन पण चांगलं जाईल. तर तुम्ही मारताना आपल्या ब्रीथ इन आणि ब्रीथ आउटवरती लक्ष द्या. आता आपण तिसरा सेट घेतोय 17 किलो. तर मित्रांनो आपण आता बिगिनर सेट मारला ओव्हर हेड डंबल, बोथ आर्म ओव्हर हेड डंबल. आता आपल्याला तुम्हाला त्याचा बेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा अजून कुठला सेट चांगला असेल आपण ट्रायसेपची सुरुवात करण्यासाठी तर तो तुम्हाला दाखवतो. आपल्याला खालती रोप लावायचे नॉर्मल आता एकच लावू वजन घ्यायचं आणि बोथ आर्म आपलं ओव्हर हेड पुली करायची. जसं आपण ओव्हर हेड डंबल केला तसा आपण आता ओव्हर हेड पुली करणार आहेत. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मारतोय आपण. स्टार्ट. कोपरे एल्बो क्लोज ठेवायचे आणि हात वरती गेला पूर्ण ओपन करायचा. एल्बो एका जागेवरती उचल वरती. 2 हात बाहेर नको जाऊन देऊ, हे जागेवर ठेव. 3 4 5. जो प्रेशर म्हणजे मसलवरती लोड डंबलवरती येतो आपल्याला त्यापेक्षा जास्त लोड जर का आपण पुल्लीवरती मारला तर आपल्याला ह्यो जास्त बेटर आहे. तर बिगनर असताना आपण डंबलवरती मारू शकतो, पण ज्या टायमाला आपण चांगला वजन मारतो त्या टायमाला आपण पुल्लीला प्रेफरन्स द्यायचा. तर आता आम्ही याचे 3 सेट मारून घेतो आणि तुम्हाला नेक्स्ट सेट दाखवतो. एल्बो एका जागेवरती स्टेबल, फक्त हात वरती ओपन. 1 2 3 4 5. रुपये जी बघू शकता तुम्ही. नो पेन नो गेन. तर मित्रांनो एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ज्या टायमाला वर्कआउट करत असतो त्या टायमाला पाणी आपल्याला प्यायचं आहे. भरपूर लोक सांगतात का वर्कआउट करत असताना पाणी प्यायचं नाही किंवा अजून काय, पण आपल्याला पाणी प्यायचं. कोणी काही बोललं तरी आपल्याला पाणी प्यायचंच आहे. आता आपण साहिलला विचारू. साहिल तू आधी रोज बोथ आर्म डंबल मारायचा, आज आपण नवीन मशीनवरती मारला. तुला काय दोघांमधलं काय बेस्ट वाटला? तिकडे चांगला वाटला का इकडे चांगला? म्हणजे काय मसलला कुठं लोड आला तुला जास्त? त्यापेक्षा इथे मशीनवर जास्त लोड होता. ते जसं मारलं त्यात वॉर्मअप सेट आपण 7.5 किलो, त्यानंतर जो लो करत गेलो वेट तसं सेम इथे केलं आपण, पण तिथल्यापेक्षा इथे जास्त प्रेशर होतं. तर मित्रांनो याचं कारण असं आहे का आपण जो वेस्ट ट्रॅक बोलतो मशीनचा तोच फायदा असतो आपल्याला. हा मोमेंट तीच असते आपली, पण जो आपला वजनचा जो खालीवरती होण्याचा जो लेवल असते ती आपली सरळ एका अँगलमध्ये असते 90 डिग्रीला. त्यामुळे आपल्याला मशीनवरती जास्त प्रेशर येतो. म्हणून कधी पण कुठल्याही सेटचा जर का आपला अवेलेबल असेल मशीन तर मशीनला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचे आणि सेकंड प्रेफरन्स आपला डंबलला द्यायचे. तर आपला फर्स्ट
व्हेरिएशन झाला. आता आपण सेकंड व्हेरिएशन मारणार डायरेक्ट पुश डाऊन पुली. तर तुम्ही त्याचा परफेक्ट फॉर्म बघा. तर मित्रांनो, आपल्याला ज्या टायमाला पुश डाऊन पुली मारतो आपण त्या टायमाला आपल्याकडे 3 वेपन असतात. त्यामधला एक हा विबार आहे, एक रोप आहे आणि एक स्ट्रेट रॉड आहे. पण आता हा साहिलचा नवीनच आहे, म्हणजे आता जवळजवळ 1 महिना झाला असेल त्याला जिम जॉईन करून. तर आपण त्याला स्ट्रेट बारवरती दाखवणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मी लास्ट टाइम एक पंपवाली निशान सोबतच्या वर्कआउटमध्ये पंपवाली पोझिशन दाखवलेली आणि आता याला वेगळी दाखवणार आहे, कारण आता याची स्टार्टिंग आहे. आणि स्टार्टिंगला जर का आपण एकदम हार्डवाली पोझिशन म्हणजे हार्डवाल्या फॉर्ममध्ये गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये इंजरी होण्याचा चान्सेस असतो. तर आज तुम्हाला बिगिनरसाठी कुठला बेस्ट आहे ते तुम्हाला दाखवतो मी. सर ज्या टायमाला आपण पुश डाऊन करतो त्या टायमाला मार नॉर्मल तो कसा मारतो असा एकदम परफेक्ट. हात आपल्याला पायापर्यंत नाही आणायचा, पुढे स्ट्रेट पूर्ण सरळ कर, पुढे कर सरळ. हां 2 येऊन दे वरती, 3 ये वरती की अजून 4 5. सेम या फॉर्ममध्ये आपण आता परत 3 सेट मारणार आहेत. आणि जो रिस्ट आहे आपली ती सरळच पाहिजे. तिला अशी भरपूर मुलं असे राऊंड करतात किंवा अर्धजण असे करतात नाही, ती आपल्याला सरळ जेवढी रिस्ट सरळ ती रिस्ट सरळ ठेव. सरळ सरळ पुश अप सेम या फॉर्ममध्ये. हे बघ 2 3. मित्रांनो, आपण ज्या टायमाला पुश करत असतो पुलीला, आता हा पण बघा भरपूर लांब उभा आहे, लांब राहायचं नाही. मशीनच्या तुला जेवढा जवळ उभा राहून मार कर, नॉर्मल पुश स्ट्रेट बस. सेम जास्त लांब जायचं नाही, जवळ उभा राहून. बाकी आता परफेक्ट मारतोय, हात पुढे कर, पूर्ण सरळ कर, तर प्रेशर यायला पाहिजे तुला परफेक्ट. श्वास सोड, श्वास घे, ब्रीथ इन ब्रीथ आउट. रिस्ट वरती पण तुझ्या लक्ष ठेव, सरळ ठेव रिस्ट. बरोबर आहे. काल येणार होतं पाऊस एवढा टेम्पोवालाच येत नाही इकडं. ट्रेनर जवळ पकड. सेकंड ट्रेनर आहे जिमचे 100%. तेव्हा असं इकडे मागू नको याला. दुसरा सुद्धा वर्कआउट चालू आहे पुढचा. इकडे तेजस आहे आणि जास्त किरण आहे. पण तुम्ही काय मारताय आज? मारा सेट काय चालू आहे? पण आधी याचा निघा हडबडीला असा मारा. आकाश जाधव सुद्धा सेम वर्कआउट करतोय. तो सिंगल हँड करतोय आज. आपण आता सेकंड व्हेरिएशन केला पुश डाऊन पुली. त्यानंतर आपण करतोय रिव्हर्स पुली. त्याच्या पड आपण 3 सेट करणार आहे. तर घे रिव्हर्स पुली घे. रिव्हर्स पुली मारताना सेम तोच फॉर्म, फक्त आपला जो हात आहे तो रिव्हर्स उलटा असणार आहे. फक्त सेम परफेक्ट फॉर्म मध्ये मारतो. आता त्याचे रिस्ट पण तुम्ही बघू शकता स्ट्रेट आहे आणि जिथे हात सरळ करायचे तिथे तो हात परफेक्ट सरळ करतो. अशा प्रकारे आपण आता 3 सेट करणार त्याचे पूर्ण. दाखव जरा भाई, दाखव मस्त. सतत ट्रेनरचं लक्ष आहे. सतत ट्रेनरचं लक्ष आहे जिम मध्ये. शुभम ट्रेनर शुभम पेरीवर शुभम सर आले लक्ष द्यायला. मारताना दाखव. मित्रांनो, आपण आता ट्रायसेप मध्ये 4th आणि लास्ट व्हेरिएशन करतो किक बॅक डंबल. त्याच्या आपण 3 सेट दाखवतो तुम्हाला. त्याआधी परफेक्ट फॉर्म दाखवतो. साहिले याच्याकडे 2 वरती पूर्ण स्ट्रेट करायच्यात. पूर्ण वरती होल्ड कर 1 सेकंड. 3 4 5 6 7 8 9 10. लास्ट 2 घे. 1 चेंज. त्या हातात घ्या. असे आपण आता याचे 3 सेट पूर्ण करून चौथा एक तुम्हाला दाखवतो. जर का ड्रॉप सेट घेतला तर दाखवतो तुम्हाला. स्टार्ट पुश 1 2 मान सरळ ठेव. 3 4 5 6 7 जा खाली. चल चल मार. 1 चल जा खाली पूर्ण जा. ट्राय तर कर. मित्रांनो, आपण आता साहिल सोबत आणि कुणाल सोबत ट्रायसेपचं वर्कआउट केलेलं आहे.
आणि त्याच्याकडून खरी साहिल तुला जे खरा जे वाटेल ना, म्हणजे याच्या आधी तू किती सेट मारायचा, आज आपण किती सेट मारलं, जे काही खरं सांग, जे काय असेल ते. म्हणजे असं नको माझ्याबरोबर मी व्हिडिओ टाकणार म्हणून 2 गोष्टी चांगल्या बोलून, जे तुला जेन्युइन जो रिव्ह्यू द्यायचे तो रिव्ह्यू बोल. आधी आल्या आम्ही वॉर्मअप सेट कधीच करत नव्हतो. दादासोबत आज वर्कआउट केलं तेव्हा दादाने वॉर्मअप सेट करून घेतला. त्यानंतर ड्रॉप सेटसुद्धा आम्ही करत नव्हतो. दादासोबत आज ड्रॉप सेटसुद्धा केला. दादाचा पूर्ण प्रत्येक पोरावर लक्ष आहे, कोण कसं रॉंग करते, कोण करेक्ट करते, प्रत्येकाला सांगतो, चांगलं गायडन्स देतो. तर दादासोबत आज वर्कआउट केला, चांगलं पंपिंग वाटलं. वातावरणसुद्धा चांगलं आहे. जेव्हापासून जिमचं रिनोव्हेशन झालं आहे तेव्हापासून वर्कआउट करायला सुद्धा चांगलं इन्व्हायरमेंट वाटतं इथे आणि मजा येते. दादासोबत वर्कआउट केला आज तर भारी वाटलं. ठीक आहे, तर मित्रांनो आता उद्या नवीन मुलासोबत भेटू किंवा कुणासोबत. आज जास्त साहिलवरती फोकस झालाय, उद्या कुणाला असेल, असं कोणतरी नवीन असेल उद्या. जर का व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.